तर शिवसेनेचे पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना महायुतीत वाद वाढू नये असं सांगत त्यांचे कान टोचले। निलेश गायवळ पळून गेल्याच्या प्रकरणावर धंगेकरांनी टीका करताना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीयांचा उल्लेख करत काही गंभीर आरोप केले। त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली। दरम्यान निलेश गायवळ जे दोषी आहेत किंवा हे पाठीशी घालत आहेत त्याविषयी बोलतोय असं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं। भाजपच्या सोशल मीडियावरून आपल्याला ट्रोल केलं जात असल्याचं धंगेकर म्हणाले आणि पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकरांनी आपला संताप व्यक्त केला। वाद होईल असं बोलू नका असं शिंदे म्हणाल्याचं धंगेकरांनी सांगितलं। दंगेकरांची माझं बोलणं झालेलं आहे। दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको, पण त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, पुण्यामध्ये मुली बाळी नागरिक निर्भयपणे त्यांना फिरता आलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गुन्हेगाराला क्षमा नाही, गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही। राजकीय नाही, माझा विषय हा आहे, मी पहिला पुणेकर आहे आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोलले। शिंदे साहेब म्हणले पुणेमध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे, गुन्हेगार थांबला नाही पाहिजे आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची, तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची, मंत्र्यांची।